पाहून समोर बसलेले मी त्यांच्यापैकीच एक मागे बॅक बेंचर म्हणून माझी ओळख होती की मी बॅक बेंचर होतो, मागे बसायचो. मी बोलायला मला वाईट वाटत नाही, मी 9व्या वर्गामध्ये नापास झालेला विद्यार्थी आहे. परंतु नापास झाल्यानंतर काय होते, शिक्षक कोणत्या नजरेने बघतात, समाज कोणत्या नजरेने बघते आणि आपले संगती. माझ्या जीवनावर सर्वात मोठा जर प्रभाव पडला असेल तर माझे सोबतीचे विद्यार्थी होते, जे मला नापास झाल्यानंतर भेटले. ते विद्यार्थ्यांनी मला घडवलं आहे. त्या विद्यार्थ्यांमुळे, त्यांच्या संगतीमुळे मी आज MPSC पास करून तुमच्या इथे तुमच्या तीर्थपुरी ठाण्याचा पहिला ठाणेदार होण्याचा मान मला मिळालेला आहे. त्यामागे 9वी पर्यंत बॅक बेंचर असणारा, 9वी नापास झाल्यानंतर संगत चांगली मिळाली, त्यामुळे आज इथपर्यंत आला आहे. 9वी नापास झालो, त्याच्यानंतर कळलं की अभ्यास करावा लागते, मित्र चांगले भेटले, मित्रांची सोबत चांगली होती आणि सोबती आपले चांगले आहे तर आपण पुढे जाऊ शकतो. आपल्याला कळते की आपल्या सोबतचे विद्यार्थिनी चांगले आहे, वाईट आहे, त्यांचे विचार आपल्याला कळतात. आपले शिक्षक आपल्याला सांगतात कोण चांगला आहे, कोण वाईट आहे. वाईट आहे म्हणजे आपण त्याला सोडून द्यायला नाही पाहिजे. चांगले विद्यार्थी त्यांनी त्याचा साथ द्यायला पाहिजे आणि त्याला कसं आपल्याला चांगलं करता येईल, कसा तो अभ्यासू बनेल याकडे शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी पण लक्ष द्यायला पाहिजे. मित्रांनो, आज आपण या ठिकाणी बसले आहात. आज एवढा मोठा परिसर आपल्याला लाभलेला आहे. काही जिल्हे असे आहेत की ज्या मुलांना 10-10, 15-15 किलोमीटर पायी चालत किंवा नाल्या खोऱ्यातून जाऊन त्या ठिकाणी ते शिक्षण पूर्ण करत आहेत आणि त्या ठिकाणी अभ्यास करून मोठे अधिकारी, मोठ्या पदावर जात आहेत. आपण या ठिकाणी चांगले आपल्याला घरचे लोक चांगले भेटले आहे, ट्युशन क्लासेस या ठिकाणी भेटत आहे. आपण जास्तीत जास्त अभ्यास करावा आणि पुढे जाऊन आपल्या गावाचा, मला सांगितलंय की 4 गावातून आपले विद्यार्थी या ठिकाणी प्रवास करून येत आहेत. यामध्ये महत्वाचं एक आहे की आपण इथे येतोय, इथे आपली संगती आहे, सोबती आहे, म्हणजे खूप चांगलं वातावरण असते. शाळेचं वातावरण जो आहे हा तुमच्यासाठी हा गोल्डन डेज आहे. म्हणजे असे दिवस तुम्हाला कधी येणार नाही. हे दिवस तुम्हाला या ठिकाणी जास्तीत जास्त एन्जॉय करायचे आहेत. पण एन्जॉय करताना सुद्धा आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही किंवा कोणाच्या जीवनात काही वाईट बदल होणार नाही याची आपल्याला या ठिकाणी दक्षता घेणे आहे. मित्रांनो, हाच वेळ आहे, तुम्ही फुल एन्जॉय करा. परंतु या ठिकाणी हे पण लक्षात ठेवा की हेच तुमचे दिवस तुम्हाला पुढे घडवणार आहे. तुम्ही चांगले राहणार, वाईट राहणार, कोणत्या पदावर जाणार आहे हेच दिवस तुम्हाला सांगणार आहे. या ठिकाणी तुम्ही मस्ती करायची, धिंगामस्ती. शाळेत असताना प्रत्येक विद्यार्थ्यांनी धिंगामस्ती करायलाच पाहिजे, पण त्याचं काहीतरी प्रमाण असते. त्या प्रमाणामध्येच आपण करायला पाहिजे. जास्तीत जास्त अभ्यासाकडे लक्ष द्या, स्पोर्ट्सकडे लक्ष द्या आणि पुढे जे 10वीत, आता जे विद्यार्थी 10वीत आहे त्यांनी आता पुढचं गोल सेट करून ठेवायचं आहे की आता 10वी नंतर मला काय करायचं आहे. कारण मेन तुमचं जे आहे आता 10वी नंतर तुमची सुरुवात होणार आहे की तुम्ही सायन्स घेणार आहे, आर्ट घेणार आहे, कॉमर्स घेणार आहे, अदर फील्ड मध्ये जाणार आहे. हे तुम्हाला 10वीचं वर्ष म्हणजे एम ठरवण्याचं वर्ष आहे. 10वी मध्ये तुम्हाला एम निश्चित करायचं आहे की मला करायचं काय आहे पुढे. आज मी 10वीत आहे, 10वीची एक्झाम होणार आहे. 10वी नंतर मी बाहेर पडल्यानंतर मला माझ्या आयुष्यातला जो टर्निंग पॉइंट आहे, मी आर्ट्स फॅकल्टी घेणार आहे, सायन्स घेणार आहे, कॉमर्स घेणार आहे किंवा ITI वगैरे करणार आहे, हे सगळं त्याच्यावर निर्भर राहणार आहे. 10वीचा वर्ष हा तुमचा अत्यंत महत्वाचा वर्ष आहे. या वर्षी तुम्ही सर्व ध्येय तुमचे निश्चित करून घ्यायला पाहिजे आणि त्यानुसार आतापासून अभ्यासाला लागले पाहिजे. तुम्ही अभ्यास करा, अभ्यासासोबतच तुम्ही स्पोर्ट्सकडे सुद्धा लक्ष द्या. आपले आता आपण बघत आहे की ऑलिम्पिक आपल्या याच्यामध्ये जे आपल्या स्पर्धा होत आहे, जागतिक स्पर्धा होत आहे, त्याच्यामध्ये सुद्धा आपला भारत म्हणजे अग्रेसर होत आहे. त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला मेडल्स वगैरे मिळत आहे. तर स्पोर्ट्स मध्ये पण आपण काही प्रमाणामध्ये आपलं लक्ष द्यायला पाहिजे. मित्रांनो, आता एक हे झालं आपल्या शाळेचं की एन्जॉयमेंट करायला पाहिजे, सगळ्या गोष्टी पाहिजे, आपलं कोणाकडून नुकसान व्हायला नाही पाहिजे. हे आशेने आपण कोणतेही काम केलं ते फक्त हे बघायचं की आपल्यामुळे कोणाला नुकसान नाही व्हायला पाहिजे. शाळेच्या परिसरामध्ये आता आपल्या शाळेचा परिसर एवढं चांगलं भेटलेला आहे. आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आपलं काम केलं पाहिजे. आता महत्वाचा विषय असा आहे की भारतामध्ये जे आपण बघत आहे, पूर्ण भारतभर जे प्रकरण गाजत आहे ते महिला विरुद्ध झालेल्या गुन्ह्यांमुळे गाजत आहे. मित्रांनो, किती वाईट गोष्ट आहे की एका मुलीसोबत किंवा स्त्री सोबत जे प्रकार होत आहे, ते करणारे जे आहे त्याच्यावर त्यांच्या घरच्यांनी कसे संस्कार दिले असेल की ज्यामुळे तो असा म्हणजे असे घृणास्पद कृत्य करत आहे. मित्रांनो, आपण कधी पण कोणतीही बाहेरची लेडीज असो, कोणी असो,
तिला आदराने वागणूक द्यायला पाहिजे, ती आपली आई बहीण सारखी आहे. मित्रांनो, जास्तीत जास्त आज जे प्रकरण घडत आहे, ज्याच्यामुळे लोक रस्त्यावर आलेले आहेत, असे प्रकार होत आहे की ते आम्हाला सांगायला सुद्धा लाज वाटत आहे. पण ते सांगावे लागतात. त्या गोष्टी घडत आहे, त्या गोष्टी घडायला नाही पाहिजे. आज म्हणजे इथपर्यंत आमच्या वेळेस जी गोष्ट कधीच नव्हती. शाळेच्या वेळेस आम्हाला गुड टच, बॅड टच या गोष्टी कधी शिकवल्या गेलेल्या नव्हत्या, कारण त्यावेळेस काळाची गरज नव्हती. आज काळाची गरज झालेली आहे की प्रत्येक आई बहिणीला, प्रत्येक विद्यार्थी मुलीला या गोष्टी शिकवाव्या लागत आहे की बॅड टच काय आहे, गुड टच काय आहे, कोणी आपल्याला कसं बघतोय, कसा बोलतोय, या गोष्टीकडे तुम्ही फारच लक्ष द्यायला पाहिजे. आजचं म्हणजे युग असं आलेलं आहे आणि याला सर्वात महत्वाचं, याला जर कोणी जबाबदार असेल तुम्ही पहिले मुख्यतः सोशल मीडिया, जो मोबाईल तुमच्या हातात आहे आज, ज्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक घाणेरडी गोष्ट त्याच्यामध्ये भेटत आहे. स्त्रियांनी, आपल्या मुलींनी तर मी म्हणजे माझ्या घरी पण असं वातावरण करून ठेवलं आहे की तुम्हाला जे पाहिजे ते सगळं भेटेल, पण मोबाईल भेटणार नाही. कारण सर्वात जास्त जर आपल्या मुली बिघडत असेल, मुलं बिघडत असेल, तर फक्त या मोबाईलमुळे बिघडत आहे. मोबाईल अशी वस्तू आहे की तुम्ही किमान 12वी पर्यंत तरी त्याला हात नाही लावायला पाहिजे. ही गोष्ट वाईट आहे. आणि मी शाळेच्या आपले शिक्षक मंडळांना सुद्धा सांगतो की जर असे विद्यार्थी मोबाईल घेऊन शाळेमध्ये येत असतील तर ते जप्त करून घ्या आणि त्यांच्या आई वडिलांच्या ताब्यात द्या. कारण तुम्हाला गरज नाहीये. 10वी 12वी पर्यंत विद्यार्थ्यांना कोणत्याच प्रकारची मोबाईलची गरज नाही. कोणत्याच प्रकारे मोबाईल वगैरे स्ट्रिक्टली बंद करा. मोबाईल ही तुमची गरज नाही. मोबाईल हे फक्त सध्या तुमच्या हातात असणं हे चुकीचं आहे, कारण तुम्हाला त्याची गरज नाहीये आणि तुम्हाला त्याच्यावर काही साध्य भेटणार नाहीये. तुम्ही वेळेवर शाळेत येता, वेळेवर घरी जाता, त्यामुळे तुम्ही मोबाईलचा युज करू नका. शाळेमध्ये जे छोट्या चिमुकली मुली बसलेले आहेत, तर मी त्यांना सांगू इच्छितो की तुम्हाला आता गुड टच, बॅड टच शाळेमध्ये सगळं शिकवलेलं आहे आणि आपल्याला सेन्स आहे, आपल्याला प्रत्येक गोष्ट समजते. कोणता मुलगा असो, बाहेरचा व्यक्ती असो, आपल्याला कसा बघतोय हे आपल्याला माहित आहे. अशी कोणतीही घटना जर तुमच्या नजरेत आली तर तुम्ही सर्वप्रथम तुमच्या शाळेतले जे शिक्षिका आहे किंवा शिक्षक आहे, ज्यांना तुम्ही एकदम चांगल्या पद्धतीने ओळखतात, ज्यांच्यासोबत तुमचं बोलणं वगैरे आहे, त्यांना जाऊन सर्वप्रथम कानावर टाका की असाच प्रकार घडत आहे, अशी अशी मुलं आहेत, चौकात थांबतात, अशा प्रकारे टॉन्टिंग करतात किंवा शाळेच्या गेट पर्यंत येतात, किंवा शाळेमध्ये असे कोणी नालायक विद्यार्थी असेल की जे अशा प्रकारामध्ये तुम्हाला दिसतंय की असं त्याच्या नजरेमध्ये खोट आहे, तो दिसायला असा आहे आणि तो असा आमच्या मागे येतो, आम्हाला गेट पर्यंत सोडतो किंवा शाळेच्या गेट पर्यंत येतो, इथे आम्हाला बोलण्याचा प्रयत्न करतो, या गोष्टी तुम्ही गांभीर्याने घ्या. तुम्ही असं निग्लेक्ट करू नका या गोष्टीला. किंवा काही मैत्रिणी असतात बोलणारे की बाबा जाऊ दे, सोड, कशाला फुकट आपल्याला भांडण वाढायचे, अशा गोष्टी करू नका. तुम्ही त्या गोष्टी तुमच्या शिक्षकांपर्यंत पोहोचवा, शिक्षक पोलिसांपर्यंत पोहोचवेल. आम्ही फक्त बोलवून समजवलं तर ती गोष्ट आज फुल स्टॉप लागून जाते, पूर्ण ग्राम लागून जाते त्या गोष्टीवरती, पुढे अनर्थ होत नाही. आज आपण बघत आहे बदलापूरमध्ये काय झालेलं आहे. काय वय होतं त्या मुलींचं? 4 वर्ष 6 वर्ष हे काही वय नाहीये. एवढ्या कमी वयाच्या असलेल्या मुलींसोबत असं लाजिरवाणा प्रकार घडतोय. तर आपण मोठे आहात, आपल्याला सगळ्या गोष्टी समजते. आपल्या शाळेमध्ये आपली एक पेटी पण सुद्धा ठेवलेली आहे, तक्रार पेटी सुद्धा ठेवलेली आहे. त्या ठिकाणी जर तुम्हाला बोलता येत नाही तर तुमचं नाव सांगू नका. त्या ठिकाणी फक्त चिठ्ठीवरती लिहून द्या की असा मुलगा या नावाचा आहे, त्रास देतो. कमीत कमी शाळेचे लोक आमच्यापर्यंत ती गोष्ट पोहोचवतील आणि आम्ही त्या विद्यार्थ्याला बोलून आमच्या पद्धतीने समजवू. हे तुमच्यासाठी आज खूप खूप गरजेचं आहे बेटा. आज तुम्ही बाहेर फिरतात, तुम्ही बाहेरचे चार गावातून तुम्ही येत आहे, पाटोडी वगैरे गाव सांगितले मला सरांनी, या गावातून सायकलवरती येतात. येताना तुम्हाला रस्त्यामध्ये काही मुलं भेटत असतील की ते तुमच्याकडे वाईट नजरेने बघताय, नेहमी पाठलाग करत आहे. या गोष्टीला सहज घेऊ नका. या गोष्टींना तुमच्या शिक्षकांपर्यंत, तुमच्या पालकांपर्यंत अवश्य टाका की असला प्रकार होत आहे. आपला परिसर हे पूर्ण आजूबाजूला उसाची शेत वगैरे असा परिसर आहे, एकदम सामसूम एरिया असतो. कोणतीही मुलगी असो, जवळचं घर असलं तरी ती एकटी घरी जायचं नाही. सोबत जेव्हापर्यंत तुमचा ग्रुप नसेल तोपर्यंत बेटा तुम्ही निघू नका. तुम्ही ग्रुपमध्ये जा, कुठेही जायचं असेल तुम्हाला, घरून सुद्धा निघताय तुम्ही, एका गावाची 4-5 मुली आहेत, एका ठिकाणी एकट्ठा व्हायचं, त्या ठिकाणी सोबत मिळून आपण शाळेपर्यंत एकत्र यायचं. तुम्ही शाळेमध्ये शिक्षकांना जर माहिती द्याल तर तुम्हाला जर असं वाटलं की शिक्षकांना माहिती न देता आमच्याशी संपर्क करायचा आहे, पोलिसांना सुद्धा माहिती द्यायची आहे, आमचा 112 नंबरचा टोल फ्री नंबर आहे. त्या नंबरवरती तुम्ही आम्हाला कॉल करून सगळी हकीकत सांगू शकता. यामध्ये आम्ही तुमचे नाव वगैरे सगळं गोपनीय ठेवू. तुम्हाला कोणत्याच प्रकारे अडचण येणार नाही. किंवा पोलीस ड्रेस, ऑन ड्रेस म्हणजे युनिफॉर्म मध्ये तुमच्या
पर्यंत येणार नाही. आम्ही अशा गोष्टीमध्ये ज्या मुलींची तक्रारी असतात, सिव्हिल युनिफॉर्म वाले आमचे जे ऑफिसर आहे, आमचे लेडी ऑफिसर आहे, त्यांना पाठवतो आणि त्याप्रमाणे इन्क्वायरी करतो. तुम्ही कोणताही प्रकार असला तर लपवण्याचा काही प्रकार नाही त्याच्यामध्ये. जर प्रकार शाळेत होत असेल, असे विद्यार्थी असतील तर त्या विद्यार्थ्यांबद्दल सुद्धा आम्हाला सांगू शकता, तुमच्या शिक्षकांना सांगू शकता किंवा पालकांना सांगू शकता. प्रकार मोठा होण्या अगोदर जर आपण त्याला तिथे फुल स्टॉप लावलं तर ते योग्य आहे. ज्या मुलींना काही अशा काही समस्या असतील, याच्याबद्दल मला प्रश्न विचारायचे असतील ते मला प्रश्न विचारू शकतात. कोणाचे आहे प्रश्न असे बिनधास्त विचारा बेटा, हे बघा आम्ही तुमच्यासाठी आलेलो आहोत. तर तुमच्या काही प्रश्न असे असेल की तुम्ही विचारू शकत नाही किंवा तक्रारी असतील तर तुम्ही चिठ्ठीवर लिहून तुमच्या सरांना उत्तर द्या. सर मला सांगतील की त्या काय काय तुमच्या तक्रारी आहेत. तुम्हाला सगळ्या गोष्टी समजतात, तुम्ही मोठ्या मुली झालेल्या आहात, तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतात, तुम्हाला कळते की कोणता मुलगा कसा आहे काय आहे. असे जर आपल्या इथे असतील, गावातले असतील किंवा रस्त्याने तुमच्या घरापासून तर इथपर्यंत तुमचा पाठलाग करणारे जर असे मुलं असतील, त्यांचे गाडी नंबर दिले तरी चालतात. तुम्ही फक्त अशांबद्दल आम्हाला माहिती देत जा, बाकी आम्ही पुढचं काम करायचं आमचं ते आम्ही करतो आमच्या पद्धतीने कसं करायचं पोलिसांना. पण कोणतीही गोष्ट हलक्यामध्ये घेऊ नका. बदलापूरचं जे झालंय, कलकत्त्यामध्ये जे झालंय, हे काही छोट्या गोष्टी नाहीये आणि या गोष्टी मोठ्या प्रमाणात वाढत चाललेल्या आहे. म्हणजे मुलींचं काय म्हणतो आपण ते खामोशी का फायदा ज्याला म्हणतो ना आपण, तिकडे काही बोलत नाही मग तिचा त्रास द्यायचा, तिला सहन करायची गरज नाही. आज आपल्या भारतातल्या मुली जे आहे ते एवढे प्रगत झालेले. आपली सुनीता विलियम्स आज अंतराळामध्ये गेलेली आहे, माहितीये तुम्हाला? माहिती आहे का? अंतरिक्ष आहे त्या ठिकाणी जाऊन त्यांचे ते नासा मार्फत ते याच्यामध्ये अंतराळामध्ये गेलेली आहे. आपल्या मुली जे आहे ते खूप वर जात आहे, प्रत्येक अधिकार पदावर आज आपल्याला भेटत आहे. मोठ्या मोठ्या कंपनी ह्या लेडीज चालवत आहे. म्हणजे तुमच्यापैकी कोणी आहे, तुमच्या मधलेच आज अधिकारी निघणार आहे. त्यामुळे तुम्ही कोणाला घाबरायचं काम नाही. तुमच्या काही गोष्टी असतील तर तुम्ही अडचणी बिलकुल मांडू शकता किंवा अशा अपराधांना, मी अपराधीच बोलतो त्यांना, की जे तुमचे पाठलाग करत आहे, एक प्रकारचा तो अपराधच आहे. मुलीचा पाठलाग करणे हे आयपीसी नुसार, आयपीसी कलम 354 नुसार हा विनयभंगाचा प्रकार आहे एक प्रकारचा, आणि यामध्ये 3 वर्षापर्यंत शिक्षा सांगितलेली आहे. जर फक्त तुमचा कोणी पाठलाग करतोय तर त्याला 3 वर्ष शिक्षा आहे. 18 वर्षापेक्षा मुलीबद्दल काही अपराध घडले असेल त्यामध्ये 20 वर्षापर्यंत आपल्या भारतीय कायद्यामध्ये शिक्षा सांगितलेली आहे. म्हणजे शिक्षा अशी एक डबल तो माणूस कधीच करणार नाही. आपल्या गावामध्ये आता मी तीर्थपुरीला आहे, तीर्थपुरीला मला असताना इथे 1 वर्षामध्ये मी कमीत कमी 25 मुली पडून गेलेल्या आहेत. त्यांचा घोडसरपणाचा फायदा घेऊन काही नालायक लोकांनी त्यांना पळवून घेऊन गेलेले, त्यांना कळत नाही काय असते म्हणून. त्यांनी घरच्या लोकांना सांगितलं नाही, अशा मुलांच्या आमिषाला पडून ते निघून गेले. परंतु आम्ही त्यांच्यापैकी 18 मुलींना आतापर्यंत आणलं आहे आणि त्या मुलींच्या पुढे तक्रारीवरून पुढचे कलमानुसार गुन्हे दाखल केले आणि आज त्या मुलांना आम्ही जेलमध्ये पाठवलेलं आहे. हे सगळं तुम्हाला जे दाखवलं जाते हे क्षणिक आहे. तुम्ही त्याच्यापेक्षा वरती व्हा. तुम्ही स्वतःला म्हणजे विचार करा की आज आपलं वय काय आहे. आपल्या सोबत म्हणजे एखादा कोणी मित्र असेल आणि तो चुकीच्या मार्गाने जात असेल, आपल्याला कळत आहे, तर आपण त्याचा साथ तिथे सोडून द्यायला पाहिजे. आज आपल्या ग्रामीण भागातल्या 14, 15 वर्षाच्या मुली आहेत की ज्यांना आम्हाला म्हणजे आवश्यकता झालेली आहे या गोष्टी सांगणं की बेटा तुझ्यासोबत असं वाईट होत आहे, तू तक्रार दे, तू कोणाच्या दबावात राहू नको. काही मुलींना काही मुलं हे आमिष दाखवून पळवून घेऊन जातात. त्यांच्यासोबत काय होते त्याच्यावरती किती पिक्चर बनलेले आहे, मूवीज बनलेले आहे, आपण बघतोय, वेब सिरीज बनलेले आहेत, आपण बघतोय काय होतोय. तुमचं वय खूप लहान वय आहे तुमचं. तुम्हाला असं कोणतंही वाईट कृत्य आढळलं समाजामध्ये, तुमच्यासोबत होत आहे, होण्याचा प्रयत्न होत आहे, तर तुम्ही ती गोष्ट सांगायला पाहिजे. आता मी एक अजून महत्वाचं सांगतो की तुम्ही आता इथून हे झालं तुमच्या महिलेविरुद्धचा जेव्हा मुलींविरुद्धचे गुन्हे करतात त्याच्याबद्दल. आता एक ट्रॅफिक समज तुम्हाला सांगतोय की तुम्ही 7-8 किलोमीटर अपडाऊन करून येतात, म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही सायकलवरून येतात, आजूबाजूला मोठ्या गाड्या, हायवा वगैरे, रेल्वेच्या गाड्या वगैरे चालतात. या सगळ्याकडून येताना तुम्ही स्वतःची काळजी घेतली पाहिजे. 4-5 मुली एकत्र येत आहेत तर एका रांगेत एका मागे अंतर घेऊन चालायला पाहिजे. म्हणजे असं नाही की ग्रुपमध्ये चालले तर दुसरा वाहन आपल्याला धक्का देऊ शकतो किंवा आपण त्याच्यात इंज्युअर्ड होऊ शकतो. थोडी एक काळजी घ्या रस्त्याने येता जाताना. आणि मुलांना सांगू इच्छितो, तुम्ही लय गंभीर झाले रे मागचे मुलं लय गंभीर झाले, काय विषय, तुमचं पण वेळ येईल ना. अरे
मुलांचं वय आता 10वीचं आहे, तुमच्या विरुद्ध काही अपराध होणार नाहीये. अपराध मुलींचे अपराध वाढलेले आहे. तुम्ही ठीक आहे. मी काय म्हणतो, तुमचं काम आहे आता 10वी नंतर पुढचं विचार जे आपण मागे सांगितलंय, मी हे निश्चित करायचं आहे की आपला अभ्यास करायचा आहे आणि पुढे जायचं आहे. तुम्ही मागची जी पार्टी बसलेली सगळी ती भारताचं भविष्य आहे, माझ्या गावाचं पिंपळखेडचं भविष्य आहे. तुम्ही पुढे जाणार तर पिंपळखेडचं नाव मोठं होणार आहे. माझ्या बहिणीचं नाव उंच करणारच आहे, पण तुम्ही मागे बसले म्हणून असं नाही की तुम्ही करणार नाही. तुम्ही पहिले करणार आहे बाबा, तुम्ही करायलाच पाहिजे. तुम्ही जास्तीत जास्त अभ्यास करा, अभ्यासाकडे लक्ष द्या. आणि जे मुलं बाहेरचे तुम्हाला दिसतात, होऊ शकते की बाबा आपल्या ताईला छेडण्यासाठी बाहेरून कोणी आलाय, तर त्याला आपण पकडून द्यायला पाहिजे. शिक्षकांच्या ताब्यात द्या, आमच्या ताब्यात. तुम्हाला कळते, कळून नजर फेरायची नाही. जर तुम्हाला असं काही प्रकार दिसलं तर तुम्ही ते आमच्या शिक्षकांना सांगायला पाहिजे की असं प्रकार आहे, हे बाहेरची मुलं आपल्या शाळेत काय येत आहे हे तुम्ही नजरेत आणून द्यायला पाहिजे. संरक्षण करण्याची पहिली जिम्मेदारी तुमची आहे की जर तुमच्या शाळेतल्या मुलीला तुम्ही छेडण्यासाठी बाहेर येत आहे तर त्याची अवकाश दाखवण्याचं काम तुमचं राहील. तुम्ही त्याला फक्त पकडून द्या, बाकीचं काम आम्ही करणार. ठीक आहे, तुम्ही अभ्यासाकडे लक्ष द्या. पुढे 10वी नंतर 12वी नंतर काय करायचं ते आता तुम्ही डिसाईड करावं लागेल. 10वी नंतरच तुम्ही ते सगळं द्यायची हे करा की बाबा आता मला 10वी नंतर असं करायचं आहे. क्रेज असते, मला पोलीस बनायचं, मला ऑफिसर बनायचं, मला मिलिटरीत जायचं. काही पण करा, पण चुकीच्या मार्गाला न लागता गुटखा दारू यांच्यापासून दूर राहा. कारण हाच वय आहे ज्यावेळेस तुम्हाला गुटखा दारू हे जवळ करेल. कारण बाहेरचे जे टपरी फिरणारे आहेत ते सांगतील की बाबा इकडे 500 रुपये रोजचे भेटतात, 500 रुपयापैकी मस्त 200 रुपये एन्जॉय करायचे, घरच्यांना 300 द्यायचं. तो प्रकार नाही केलं पाहिजे. आज तुमचं वय आहे की तुम्ही त्या अभ्यासाकडे जास्तीत जास्त लक्ष द्या आणि त्या अभ्यासाहून काहीतरी तुम्ही अधिकारी बना. आपलं गाव खूप चांगलं आहे, 200-250 वर्षापूर्वीचा इतिहास आहे आपल्या गावाला, तर त्यानुसार तुम्ही पण कामं करा. आणि काही तुम्हाला नजर उघडकी, काही तुम्हाला अपराधी वृत्ती दिसली की काहीतरी होण्याची शक्यता आहे किंवा काही मुलं आपल्या इथे फालतूचे फिरत आहे, तर अशांबद्दल माहिती शिक्षकांना द्या, आम्हाला पण द्या. ठीक आहे, काही लोकांना विनंती करतो, असं काहीही प्रकार दिसलं तर तो शेअर करा. तुमच्या शिक्षकांना सांगा तक्रार पेटी आहे, तक्रार पेटीमध्ये तुम्ही नाव नाही दिलं तरी चालेल. त्यांच्या गाड्यांचे नंबर दिसते आपल्याला, गाडी वाकडी तिकडी चालून आपल्या पुढे चालतोय, गाडीचा नंबरच घ्यायचं, काहीच नाही बोलायचं. गाडीचा नंबर घ्यायचा, तो गाडीचा नंबर इथे तक्रार पेटीमध्ये टाकायचा. बाकी हिस्ट्री कुंडली आम्ही काढून घेतो. ठीक आहे, आता जास्त काही बोर करत नाही. तुम्ही खूप वेळचं ऐकलंय, जाण्याचंही वेळ झालंय. ठीक आहे, धन्यवाद. छान असं मार्गदर्शन तुम्ही केलंय. शाळेच्या वतीनं पुण्याच्या तुमचा धन्यवाद व्यक्त करतो. आणि यानंतर त्यांनी या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करा. समुपदेशनाच्या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय भाऊळकर सर, मुख्याध्यापक, या कार्यक्रमासाठी तुमच्या आमच्या मनात जे PSIचं जे आकर्षण असतं, पोलीस निरीक्षक आपण ते बघतो ना, मी पिस्तूल घेऊन असं आकर्षण असणारी, आणि तुम्ही आल्यानंतर गेटमध्ये आल्यानंतर त्यांना टाळ्या वाजवा पण सांगावं लागलं नाही, तर त्यांनी अगदी टाळ्या वाजवल्या. म्हणजे तुम्ही सगळ्यांच्या तुमच्या मनात पण चेहरा असतो असा. तर असे साजिद अहमद सर, त्याचबरोबर त्यांचे आलेले सहकारी, या शाळेतले सर्व शिक्षक वृंद, विद्यार्थी मित्रांमध्ये, प्रथम ज्यांच्यामुळे आपण ह्या शाळेमध्ये उभा आहोत असे आदरणीय गोपे साहेब यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो. आणि आज योगायोग आहे की कालच शिक्षक दिन झाला आणि दुसऱ्या दिवशी शाळेत येण्याचा योग आला. मी आपल्या विद्यार्थ्यांच्या वतीनं, गावकऱ्यांच्या वतीनं, आमचे पोलीस पाटील सुभाष भाऊ यांच्या सगळ्यांच्या वतीनं सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आम्हाला जे घडवणारे आहेत शिक्षक, त्यांना आपली संस्कृती आचार्य देवो भव म्हणतो, म्हणजे मातृदेवो भव, पितृदेवो भव, आई आणि वडिलाच्या नंतरचं सगळ्यात पवित्र जवळच असं जर नातं कोणतं असेल तर ते शिक्षकांचं आहे. तर आजच्या या प्रसंगी शिक्षकांना खूप शुभेच्छा शिक्षक दिनाच्या. आज जो विषय, त्या विषयाच्या अनुषंगाने अरुण सरांनी खूप छान मार्गदर्शन केलेले. बऱ्याचदा आपल्याला जे बघताना टाळ्या वाजवण्याचं आकर्षण वाटलं
हेच आकर्षण कधी कधी अतिशय कठोर असतं, याची पण आपण जरा जाणीव ठेवावी. त्यांनी कायद्याची एकच बाजू तुम्हाला सांगितली की तुम्ही असं काही करू नये. बदलापूर सारखा जो विषय, आता मी एक प्रश्न सगळ्यांना विचारतो, उत्तर नका देऊ, पण हाताने सांगा, बदलापूर प्रकरण झालं हे किती जणांनी ऐकलं? सगळ्यांनी. म्हणजे आपण सोशल मीडियावर इतके जण सगळे दाखवतो, म्हणजे दुसरा अर्थ नाही, चांगल्या अर्थाने. कारण मी सोशल मीडिया वापरू नका असं तुम्हाला सांगितलं, पण चांगल्या अर्थाने मी म्हणलं की एवढा महाराष्ट्राने देश गाजतो ज्या प्रकरणावर. तर खरं तर हा कार्यक्रम जिथं गुणवंताचा सत्कार, निरोप समारंभ किंवा या असं अनेक चांगल्या चांगल्या कार्यक्रमाला गावकरी म्हणून आम्ही सगळेजण नेहमी येतो, पण आज खरं ह्या कार्यक्रमाला येणं म्हणजे आमची मान झुकवण्यासारखं. जरा ऐका, 5 मिनिटात, तुम्हाला जास्त बोर करणार नाही, एकदम 5 मिनिटात आपण आवरू. कायद्याची जी बाजू त्यांनी बाल गुन्हेगारीची सांगितली की अतिशय कडक आहे, त्यांनी फक्त तुम्हाला सांगितलं की असा काही प्रकार होत असेल तर ते कळवा. पण जर कायद्याच्या तरतुदी त्यांनी तुम्हाला सांगितल्या असत्या तर अतिशय तुम्हाला अवघड वाटलं असतं. खूप कडक अशा तरतुदी त्या कायद्यामध्ये आहेत. शक्तीसारखा अजून एकदा कायदा पुन्हा येऊ घातलेला आहे. तर अशा याच्यासाठी मी सांगतो की मुली आणि मुलांनी सुद्धा, तुम्ही एकटे नाही, तुमच्या शाळेतले शिक्षक वर्ग तुमच्या सोबत आहेत, त्याचबरोबर कायदा तुमच्या सोबत आहे, पोलीस स्टेशन तुमच्या सोबत आहे. आपल्याला यापूर्वी असा कार्यक्रम कधी घडून आला नाही, कारण आपल्या घनसावंगी पोलीस स्टेशन होतं, आता तीर्थपुरी झालं, गावं कमी झाली, त्यामुळं साहेब आपल्या मध्ये नेहमी येऊ शकतात आणि तुमची छोटी जरी दखल असेल तर ते घेऊ शकतात. दुसरी गोष्ट, हे का घडतंय तर समुपदेशक म्हणून मला इथं उभा केलं तर मी हे सांगतो की साधारण एक 20-25 वर्षापूर्वी तुमच्या शाळेच्या परिपाठामध्ये नैतिक शिक्षणाचे धडे तुम्हाला दिले जात नव्हते, पण उपजतच आपले संस्कार, आपले म्हणजे संस्कारच असे भारतीय की कळत न कळत आपल्याला आपोआप कळतं. जसं सरांनी सांगितलं ना, बॅड टच, गुड टच, हे तुम्हाला खरं तर शिकवण्याची गरज नाही, तुम्हाला अगदी नजरेवरून पण हे कळतं आणि कमी वयापासून ते कळायला लागतं. तर आपले संस्कार हे उपजतच आहेत, पण अलीकडं ते शाळेत पण शिकवण्याची वेळ आपल्याला आली. आणि कालचा बदलापूरचा जो विषय हा तर म्हणजे समाज मनाला तर काळीमा फासणारा आहेच आहे, पण त्याचबरोबर आपल्या राज्याची मान खाली घालणारा हा एक प्रकार आहे. आणि सांगताना ऐकताना पण तुम्हाला अतिशय किळसवाण वाटलं असेल की अतिशय पवित्र असं जे वय असतं, म्हणजे निरागस, ज्यावेळेस कुठल्या भावनाच नसतात, 3.5, 4, 5 वर्षापर्यंत तर आपलं काही कळत नाही, अशा वयात सुद्धा ज्या नराधमाने हा प्रकार केला, असे अनेक नराधम समाजामध्ये वावरत असतात. बऱ्याचदा त्याच्यावर पांघरून घालण्याचं काम करत असतो समाज, करतो, कम्युनिटी, बाकीचे जे लोक असते जवळपास ते पण करतात. आणि खरं तर साहेबांचा सांगण्याचा उद्देश तोच होता की जिथं जिथं त्याला थोडं जरी आपण डावललं, थोडं जरी दुर्लक्ष केलं तर हा प्रकार वाढत चालतो. जो कोणी तो अपराधी होता तो एका दिवसात घडला नाही, त्याचे 3 लग्न झाले होते. म्हणजे त्याची जी वृत्ती होती ती वृत्ती पूर्वीपासून होती, पण त्याच्या जवळच्या लोकांनी, तो ज्या संस्थेत काम करत होता त्या लोकांनी किंवा आजूबाजूच्या लोकांनी त्याला सांभाळून घालण्याचं काम केलं. बऱ्याचदा असं होतं, सांगायला हरकत नाही, तुमच्या शाळेमध्ये मी सुखदुःखात सगळ्याच वेळेला आहे, आपल्या शाळेत पण यापूर्वी छोटे मोठे प्रकार असे घडलेले. आणि सांगण्याचं तात्पर्य हेच की इतक्या कमी वयात सुद्धा असे गुन्हे घडतात. आणि मग जर काय एखादी मुलगी शांत बसली असेल, एखाद्या मुलाचं भविष्य खराब होईल अशा दृष्टीने कोणतरी पालक विनंती करतो की जाऊ दे आता, तर ती प्रवृत्ती वाढत जाते आणि पुढे मग त्याचे गुन्हेगार होतात. 4-2 उदाहरणं इथं सांगण्यासारखे नाही, पण या शाळेमध्ये ते घडले आणि पुढे ते ह्याच गावामध्ये ते पुढे गुन्हेगार म्हणून सुद्धा पुढे आले. तर आपल्या शाळेमध्ये जर असं कोणी होत असेल तर ते निश्चित तुम्हाला तर ते बॅड टच गुड टच मध्ये कळतंच, पण मला असं वाटतं की आपल्या विद्यार्थ्यांच्या पूर्ण आयुष्यामध्ये 3 कड्या महत्वाच्या असतात. एक तुमचे पालक असतात, एक विद्यार्थी असतो आणि दुसरा असतो शिक्षक. शिक्षक इथं तुमच्यावर लक्ष ठेवतात, पालक हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि पालकामध्ये पण आई. मला वाटतं मुलींना जर काही अडचणीचा विषय असेल तर आपण फार काही कोणाला सांगू शकत नाही, पण आईजवळ आपण सगळ्या गोष्टी शेअर करतो. तर मला जे म्हणायचं आहे की तुम्हाला जर असा काही कोणाला वाईट अनुभव आला तर ते सगळ्यात अगोदर आपल्या आईला सांगा. आईच्या सल्ल्याने आपण ते शिक्षकापर्यंत जाता येईल आणि शिक्षक नंतर त्यांच्या लेवलवर जर तू मिटण्यासारखा विषय असेल तर करतील, किंवा मग पुढे पोलीस स्टेशन आहेच. आणि अतिशय त्यांनी तर ते अतिशय दक्ष आहेत. रात्री आम्ही पोलीस पाटील आम्ही त्यांना हा विषय सांगितल्यानंतर त्यांनी सांगितलं की माझ्या वेळेचा विषय नाही, विषय अतिशय महत्वाचा आहे, मुलांसाठीच आहे. तर माझे काम किती असो, मी उद्या तुमच्या इथे येणार आणि मुलांसोबत बोलणार. तर ते तसे बोलले. असा प्रकार जर वाटला
तर तुम्ही ते तत्पर आहेत आपल्यासोबत. तर मला एकच सांगायचं, आई वडील पालक त्याच्यानंतर शिक्षक. तर मी आईच्या नंतर दुसरं स्थान तुम्हाला देईल की तुमचे जे क्लास टीचर वर्गात शिकवणारे जे वर्ग शिक्षक असतात, यांना पण बऱ्यापैकी वर्गातल्या मुलांची सगळी मानसिकता कळलेली असते. कोण कोणत्या वृत्तीचा हे पण कळलेला असतो आणि कोणाची कुठं चुकी होती, काय गडबड होती, तुमच्या वयाला जरी तुमच्या लक्षात येत नसेल तरी ते खूप तुमच्याच वयातून पुढे गेलेले असतात. त्यामुळे शिक्षकांना सगळं काही कळतं. तर अशा वेळेस मुलींना अडचण जर वाटत असेल तर शिक्षकांना पण हा विषय आपण निश्चित सांगावा. त्याचबरोबर आपल्या वर्गामध्ये मुला मुलीच्या बाबतीत सरांनी सांगितलं की पाठीमागच्या मुलांना काही अडचण नाही, पण मुलांना पण कधी कधी अडचण येऊ शकते. तर अशा वेळेस मुलांच्या बाबतीत सुद्धा काही वाईट प्रकार जर होत असेल तर त्यांनी पण निश्चितपणे कळवला पाहिजे. दुसरा विषय, सरांनी सांगितलं की बाहेरगावून येणाऱ्या मुलं आणि मुली आहेत, तर खूप मोठी संख्या आहे ती. तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण ग्रुपने आलं तर काही चुकीचा प्रकार होणार नाही. बऱ्याचदा एखाद्या मुलीचं 3-4 मुलीबरोबर भांडण झालेलं असू शकतं, पण हे भांडण आपण गावात गेल्यानंतर विसरून जायचं. पण वर्ग सोबत येताना मात्र किती आपले भांडणं झाले असले तरी आपण सोबतच यायचं. एवढे काही गोष्टी जर आपण ऐकल्या तर निश्चितच आपल्या शाळेमध्ये काही घडणार नाही. आणि हे फक्त भविष्यात घडू नये म्हणून आज त्याची पूर्व सूचना म्हणून हा कार्यक्रम ठेवला आहे. कार्यक्रम एकदा का एखादी घटना झाली तर तिथून पुढची जबाबदारी आदरणीय आमदार सर आपल्या सोबत करणारच आहेत. त्याचबरोबर शिक्षक मंडळीला पण माझी विनंती असेल की आपण बारीक लक्ष ठेवून राहा. बऱ्याचदा लहान मुलींना असो मुलांना असो सांगणं थोडं अवघड होतंय, पण आई आणि शिक्षक ह्या दोन लोकांना मात्र हे सगळं बऱ्यापैकी कळतं आणि नैतिकतेचे धडे देण्यापेक्षा ते उपजतच आपल्यामध्ये आहेत असं मला वाटतं. शिक्षक मंडळीनं सुद्धा थोडस आपल्यामध्ये सुद्धा ही शाळा माझी आहे, माझ्या शाळेतल्या प्रत्येक गोष्टीला मी जबाबदार आहे अशा पद्धतीने अधिक व्यापक जर आपण काम केलं, सर्व शिक्षक मंडळीमधले इकडचे गट हेडमास्टर काय म्हणतात वगैरे असं न करता हेडमास्टरच्या सहकार्यांनी सगळ्यांनी जर एकोप्याने काम केलं तर हा जो घडणारा घटक आहे, साहेबांनी सांगितलं तसा हा भारताचा उद्याचा मजबूत असा पाया आहे. तुमच्या काळात लक्षात आला तर एवढे सगळे मुद्दे तुम्हाला सांगून काळजी घेण्याचे एक विनंती करून मी माझे 2 शब्द संपवतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो आणि काळजी घेण्याचा सल्ला देतो. जर कुठं काही वाटलं तर गावकरी सुद्धा तुमच्या सोबत, आपले पोलीस पाटील पण अतिशय कार्यदक्ष आहेत. म्हणजे थोडी जरी काही कुठे वाटली तर ते अगदी 100% तुमच्या शाळेसाठी येणार आहेत. आम्ही सुद्धा सगळे तुमच्यासाठी नेहमी हजर असणार आहेत. तर निश्चित काळजी घ्या, तुम्ही सुदृढ राहा, समाजाला सुदृढ करा आणि आपल्या व्यवस्थेला आपल्या शाळेला पण अजरामर करा एवढी अशी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद. कार्यक्रमाला आपल्या तीर्थापुरी पोलीस स्टेशनचे API आदरणीय साजिद अहमद सर आणि त्यांचे सहकारी कॉन्स्टेबल यांनी आपला अमूल्य वेळ देऊन आमच्या ज्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये ज्या शंका कुशंका आहेत त्यांना वाचा फोडण्याचं काम केलं. त्याचबरोबर त्यांनी विद्यार्थ्यांना करिअर बद्दल सुद्धा माहिती दिली. त्याबद्दल मी शाळेच्या वतीने आमच्या मुख्याध्यापक सरांच्या वतीने त्यांचे आभार मानतो. तसेच आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले नारायण भाऊ यांचे सुद्धा मी आभार मानतो. त्याचबरोबर नेहमी आम्हाला विश्वासात घेऊन शाळेबद्दल विद्यार्थ्यांबद्दल माहिती देणारे, आमच्यासोबत चर्चा करणारे असे आदरणीय सुभाष भाऊ यांनीही आपला वेळ या ठिकाणी दिल्याबद्दल त्यांचेही मी शाळेच्या वतीने आभार मानतो. आमच्या गावातील पोलीस पाटील आरडे साहेब यांचेही मी शाळेच्या वतीने आभार मानतो. आणि आपण सर्वांनी हा कार्यक्रम अतिशय शांत पद्धतीने ऐकला याबद्दल तुमचेही आभार मानतो आणि अध्यक्षांच्या वतीने हा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. धन्यवाद. शिक्षकांना सांगायचं तुमची जबाबदारी, आम्ही तुमचं नाव कुठे देणार नाही, आम्ही कोणाला सांगणार नाही कोणत्या मुलींना नंबर दिला, तर त्याची व्यवस्था आम्ही करू. महत्वाची गोष्ट, तुम्ही गावापासून निघताय, तुम्ही शाळेपर्यंत येतात, तुम्हाला प्रत्येक गावाच्या येताना तुम्हाला 4-4, 5-5 मुलांचं झुंड दिसत असेल, म्हणजे एका ठिकाणी उभे आहेत. तर अशा ठिकाणी बेटा काहीच नाही करायचे, त्यांचे चेहरे लक्षात ठेवायचे. जर कोणी ओळखत असाल तर तो प्रकार शाळेत सांगायचे की अशाची मुलं त्या ठिकाणी विनाकारण आमच्या येण्याच्या वेळेवरच थांबतात.
पण त्यांचं असं काही नाही, फक्त तुम्हाला सोडण्यासाठी येत आहे. शाळा सुटल्यानंतर प्रत्येक ठिकाणी दिसतात. याचा अर्थ काय झाला, कोणत्या उद्देशाने त्या ठिकाणी उभे येते, बरोबर आहे. असले नागरिक असतील ना, तर आपल्या शाळेचे पण असतील, बाहेरचे असतील, मला कोणी ओळखत असेल तर गाड्याचे नंबर दिसत असेल, गाड्यांचे नंबर सुद्धा नोट करून यांना सांगून द्यायचं की नेहमी आम्ही येण्याच्या वेळेस ही गाडी त्याच ठिकाणी उभी असते आणि ती जागा सोडत नाही. म्हणजे आम्ही घरी जाताना आणि घरून येतात असं सांगायचं. बिंदास भेटायची तक्रारपेटी आहे. काही ज्या गोष्टी तुम्ही उघड करून बोलू शकत नाही, आपल्या शाळेतले मुलं पण असतात काही, तर त्यावेळेस तुम्ही त्या गोष्टी लिहून या ठिकाणी चिठ्ठी टाकून द्या. तुमचं नाव कुठेच येणार नाही. आणि तुम्हाला विनंती करतो होता, एक काम करायचं, मोबाईलला बेटा हात नाही लावू. आज आपलं वय आहे की आपण काहीतरी चांगलं, मला सांगा आपल्या पालकांनी का पाठवलेलं आहे, एवढे कष्ट तुम्ही मजुरी करताय, तुम्हाला या ठिकाणी शिक्षणासाठी पाठवत आहे, एवढा खर्च का करत आहे. तुम्ही तुमच्या पायावर उभे राहिले पाहिजे आणि तुम्ही पुढे गेलं पाहिजे, बरोबर आहे ना. मोठी गोष्ट वाटते की मोठी गोष्ट मोठी नाही. तुमच्यासाठी, तुमच्या भविष्यासाठी आज शेतामध्ये मरत आहे आणि तुम्हाला या ठिकाणी पाठवलेलं आहे. आपलं कर्तव्य आहे बेटा, डोक्यामध्ये एक ठेवायचं की मला काहीतरी बनायचं, बरोबर. त्या दृष्टीने अभ्यास करा, ठीक आहे. मोबाईलची गरज नाही बेटा, आपल्याला मोबाईलची काय गरज नाही, काहीच गरज नाही आपल्याला. आपलं गरज केव्हा होईल, जेव्हा आपण नोकरीवर राहू, घरापासून दूर राहू काहीतरी, तेव्हा मोबाईलची गरज आहे. पण आता मोबाईल मला अलाव करा, नाही चांगली गोष्ट आहे, ठीक आहे. त्या शाळेवर शिक्षणावर लक्ष द्या, काही अडचणी सांगायला. फोटो घ्यायचे की तुमचे सोबत सरच्या. चला येऊ.